उत्पादवेय धम्मिनो उपजित्वा निरुज्झन्ति तेषां उपशमो सुखो. सर्व संस्कार अनित्य आहे. जे उत्पन्न होतं ते व्यय होणार आहे. उत्पाद व्यय धम्मिनो. व्यय म्हणजे काय? नष्ट होतं. जे जे उत्पन्न होतं ते ते नष्ट होतं. जे जे उत्पन्न होणार आहे ते ते नष्ट होणार आहे असा त्याचा अर्थ आहे. तथागत बुद्धांचा अनित्यवादाचा सिद्धांत, अनित्य म्हणजे या जगामध्ये नित्य असं काहीही टिकणारं नाही, सतत बदलणारा आहे, सतत परिवर्तनशील आहे. म्हणून आपण एक छोटी कहाणी म्हणून सुकेशिनीची कहाणी आपण या ठिकाणी आज सुकेशिनी माता या एका स्त्रीची, एका उपासिकेची, तिची बुद्ध धम्म संघावर किती श्रद्धा होती, बुद्ध धम्म संघाप्रती तिची किती निष्ठा होती, तर या संदर्भातली सुकेशिनीची कहाणी आज आपण या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्वप्रथम आपण सुकेशिनी म्हणजे काय, तर सुकेशिनी या नावामध्येच तुम्हाला समजलं असेल सुकेशिनी म्हणजे काय. सु म्हणजे सुंदर आणि केशिनी म्हणजे जिचे सुंदर सुंदर केस आहे. सुंदर सुंदर केस म्हणजे सुंदर सुंदर केसाची ती सुकेशिनी. लांबलचक आणि रेशमी तिचे केस, इतके सुंदर केस, इतके लांबलचक केस तिचे, आणि तिच्या केसाची ख्याती संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये होती. संबंध आजही आपण पाहतो का नाही, आजही ते वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे लावतात लोक, जगातील सर्वात उंच म्हणजे मनुष्य कोणता, जे आलमचंदाचं नाव वगैरे आपण पाहतो, म्हणजे जनरल नॉलेज प्रश्नामध्ये. तर प्राचीन भारतामध्ये श्रावस्ती नावाचं एक नगर, आणि या श्रावस्ती नगरामध्ये तथागत बुद्धांनी आपल्या आयुष्यातील 24 वर्षावास केले. महादानी सुदत्त अनाथ पिंडकाच्या त्या जेतवनारामाच्या मूलगंध कुटी महाविहारामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या 45 वर्षावासामध्ये आणि 45 वर्षावासापैकी आणि 45 वर्षाच्या धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कालावधीमध्ये तथागत बुद्धाने 25 वर्षावास एकट्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये केलेली आहे. आणि या श्रावस्तीमध्येच तथागत बुद्धांच्या या श्रावस्तीमध्येच एक सुकेशिनी नावाची एक स्त्री होऊन गेलेली आहे, सुकेशिनी. तर ही सुकेशिनी ती एक त्या शहरामध्ये, त्या श्रावस्ती नगरामध्ये असताना सुकेशिनी अत्यंत गरीब, हीन दीन, दारिद्र्य आणि गरीब परिवारामध्ये तिचा जन्म झालेला होता. कोणाचा? सुकेशिनीचा. आणि ही सुकेशिनी त्या नगराच्या बाहेर एका त्या नगराच्या गावाच्या बाजूला, त्या नगराच्या बाजूला, त्या श्रावस्ती नगराच्या बाजूला एकदम शेवट त्या सुकेशिनीचं एक छोटंसं झोपडी होती, छोटंसं घर होतं. कोणाचं? सुकेशिनीचं. त्या छोट्याशा झोपड्यामध्ये आपल्या त्या गरीब कुटुंबामध्ये ती एकटीच त्या ठिकाणी राहत असताना ही सुकेशिनी, पण सुकेशिनी जरी गरीब कुटुंबामध्ये असेल, ती झुग्गी झोपडीमध्ये जरी असेल, दारिद्र्यामध्ये जरी असेल, गरीब कुळामध्ये जरी असेल, परंतु सुकेशिनीकडे मात्र एक श्रीमंती होती. ती मात्र अख्ख्या जम्बूद्वीपामध्ये आणि श्रावस्तीच्या कुठल्याही स्त्रीकडे नव्हती. लक्षात घ्या. म्हणजे त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये या भारताला जम्बूद्वीप म्हणायचे. आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, पूर्ण भारतवर्षामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये सुकेशिनीच्या केसासारखे लांब लचक, रेशमी आणि लांब सडक केस अख्ख्या जम्बूद्वीपामध्ये, भारतवर्षामध्ये कुणाचेही नव्हते. आणि या सुकेशिनीच्या केसाची, लांब लचक रेशमी केसांची ख्याती संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्याची ख्याती होती, प्रसिद्धी होती. कारण तिच्यासारखे लांब लचक केस कुणाचेही नव्हते. एवढंच नाही, ज्या श्रावस्तीच्या त्या नगरामध्ये जी सुकेशिनी राहत आहे, तर त्या श्रावस्ती नगरामधील कुठल्याही स्त्रीचे, म्हणजे श्रावस्ती नगर खूप मोठं होतं बुद्धाच्या काळामध्ये, एक व्यापारी केंद्र, दळणवळणाचं केंद्र, एवढंच काय दाट लोकसंख्येचं ठिकाण श्रावस्ती होतं.
बुद्धाच्या काळामध्ये जम्बूद्वीपाची एक प्रकारे ती राजधानीच होती श्रावस्ती. आणि त्या श्रावस्ती नगरामध्ये, त्या श्रावस्ती शहरामध्ये कुठल्याच अशा स्त्रीचे तिच्यासारखे सुकेशिनीप्रमाणे कुणाचेही लांबलचक रेशमी केस नव्हते. सर्वांना, त्या श्रावस्तीच्या सर्व स्त्रियांना सुकेशिनीच्या लांबलचक रेशमी केसाचा काय वाटायचा? हेवा वाटायचा. ते तिचे ईर्ष्या करायचे, द्वेष करायचे. आहे गरीब कुटुंबामध्ये, आहे ती झुग्गी झोपडीमध्ये, कोण? सुकेशिनी, पण तिच्याकडे केसाची श्रीमंती आहे. म्हणजे अख्ख्या जम्बूद्वीपामध्ये तिच्या केसांची प्रसिद्धी होती. दुसरी गोष्ट, त्या श्रावस्तीमध्ये सुद्धा प्रत्येक स्त्रियांना, प्रत्येक घराघरामध्ये त्या सुकेशिनीच्या केसाची काय होती? प्रसिद्धी होती. एवढंच नाही तर त्या श्रावस्तीला जी राणी होती, त्या राणीपर्यंत सुद्धा या सुकेशिनीच्या केसाची काय होती? प्रसिद्धी होती. आता लक्षात घ्या, राजाची राणी म्हणजे त्या श्रावस्तीला एक राणी होती आणि त्या राणीचे केस मात्र सुकेशिनीसारखे नव्हते, लांबलचक. राणी दिसायला सुंदर होती. राजाची राणी, त्या श्रावस्तीची ती राजाची राणी दिसायला सुंदर होती, पाहायला सुंदर होती, देखणी होती, सौंदर्यवान होती. पण त्या श्रावस्तीच्या, त्या राजाच्या राणीकडेही मात्र सुकेशिनीप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केस नव्हते. आता एक दिवस काय झालं, त्या श्रावस्तीचा तो राजा आणि तो श्रावस्तीची ती राणी आपल्या एक दिवस राजमहालामध्ये बसले असताना राजामध्ये आणि राणीमध्ये गप्पा गोष्टी रंगल्या. कोणत्या? आणि त्या राजा काय करत होता? राजा त्या सुकेशिनीच्या केसांची स्तुती करत होता. कोणाच्या समोर? राणीसमोर. राणीसमोर. राणी सुंदर होती पाहायला. आणि त्या राणी, आता राणी म्हटलं, राजाची राणी म्हटलं तर तिच्या अंगावर किती सोन्याचे, हिऱ्या मोत्याचे दागदागिन्यानं मळलेली असेल ती, हो किंवा नाही? जसा राजाला राजमुकुट असतो, हिऱ्या मोत्याचा मुकुट असतो, आहे की नाही? दागदागिन्यानं मळलेला असतो राजा, हिऱ्या मोत्यांनी मळलेला असतो. तर राजाची राणी म्हणजे काय, अशी तशी असते का? त्या राजाच्या राणी, ही कहाणी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली, मी त्याची बारकाईने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्या राजाच्या राणीच्या अंगावर पूर्ण हिऱ्या मोत्यांनी, सोन्या चांदीनी, दागदागिन्याने ती मळलेली होती आणि ती सुंदरही होती दिसायला. आणि दागदागिने भरपूर, हिऱ्या मोत्यांचे अलंकार, ते सगळे अलंकार, ते आभूषण तिच्या अंगावर आहे. सर्व सोन्या नाण्यानी, हिऱ्या मोत्यांनी ती मळलेली आहे. कोण? तिच्या अंगावरचे वस्त्र सुद्धा भारी भारी वस्त्र आहे तिच्या अंगावर आणि दिसायलाही सुंदर आहे. परंतु मात्र राणीमध्ये एक कमी आहे, तिचे केस मात्र बुंडरे आहे, म्हणजे बांडे आहे. बांडे म्हणजे काय? आपण बांडे म्हणतो मराठीमध्ये. बांडे म्हणजे काय? आखूड केसाची. म्हणजे राणीकडं हिऱ्या मोत्यांचे दागदागिने आहे, सोन्या चांदीचे दागदागिने आहे, भारी भारी वस्त्रामध्ये राणी आहे, दिसायलाही सुंदर आहे. पण तिच्याकडं मात्र एक कमी आहे. प्रत्येकांमध्ये काही ना काहीतरी कमी असतेच, काही ना काहीतरी कमी असते. तर त्या श्रावस्तीच्या राजाच्या राणीमध्ये एक कमी होती. कोणती कमी होती? तिचे केस मात्र लांबलचक नव्हते. तर राजा काय करायचा? नेहमी त्या राणीसोबत चर्चा करत असताना राजा राणीला म्हणायचा, बघा त्या झुग्गी झोपड्यामध्ये गरीब कुटुंबामध्ये असलेली सुकेशिनीचे केस किती लांबलचक आहे, रेशमी आहे, किती मस्त लांब सडक तिचे केस आहे. कोण म्हणायचे असे? राजा म्हणायचा. नेहमी राणीच्या समोर तो राजा स्तुती करायचा. मला सांगा बरं, त्या राजाला कसं, त्या राणीला कसं वाटत असेल? दुःख वाटत असेल. आता तिला दुःख का वाटायला पाहिजे? तिच्या अंगावर हिऱ्या मोत्याचे, सोन्या चांदीचे दागिन्यानं मळलेली आहे, तिच्या अंगावर भारी वस्त्र आहे, दिसायलाही सुंदर आहे, राजाची राणी आहे, सगळी धनसंपत्ती आहे. समजलं का? मग तिला काय दुःख व्हायला पाहिजे? फक्त राजा एवढी स्तुती करत आहे ना की त्या सुकेशिनी सारखे केस अख्ख्या जम्बूद्वीप भारतामध्ये कोणाचेच नाही. त्या सुकेशिनी सारखे लांब लचक रेशमी सुंदर केस अख्ख्या श्रावस्ती नगरामध्ये कोण्याही स्त्रियाचे नाही. अशीच तो स्तुती करायचा नेहमी राणी समोर. मग राणीनं कशाला वाईट मानायला वाटायला पाहिजे? तिला राणीला वाईट वाटायला नाही पाहिजे. राणीनं हा विचार करायला पाहिजे की मी तर राजाची राणी आहे, मी तर सोन्या नाण्यानं हिऱ्या मोत्याच्या दागिन्यानं मळलेली आहे, माझ्याकडे तर चांगले वस्त्र आहे, मी सुखात आहे, मी धनसंपत्ती आहे, राजाची राणी आहे, काही कमी नाही माझ्याकडे, मी सुंदर आहे. राजाची राणी म्हणजे काही साधी गोष्ट नाही, आहे का नाही? तिला दुःख व्हायला पाहिजे का त्या राणीला?
नाही व्हायला पाहिजे. फक्त कोणती एक कमी आहे तिच्याकडं? केस कमी आहे. समजलं का? अख्ख्या जम्बूद्वीपामध्ये आणि अख्ख्या श्रावस्ती नगरामध्ये सुकेशिनी सारखे लांबलचक केस कोणाचीच नाही. आणि म्हणून त्यामुळे त्या राजा नेहमी त्या राणीच्या समोर स्तुती करत असल्यामुळे, सुकेशिनीच्या केसांची स्तुती करत असल्यामुळे, प्रशंसा करत असल्यामुळे राणीला नेहमी काय व्हायचं? दुःख व्हायचं. दुःख तर व्हायचंच त्या राणीला, पण त्या सुकेशिनीविषयी द्वेष आणि ईर्ष्या सुद्धा उत्पन्न झाली. हे वा होते का नाही काही लोकांना? तुम्हाला नाही होत असं इथल्या उपासिकांना, आहे का नाही? तुम्हाला होते किंवा नाही मला माहित नाही. दुसऱ्याचं सुख पाहणं आवडते का तुम्हाला? ज्याले दुसऱ्याचं सुख पाहणं, दुसऱ्याचं आनंदी जीवन पाहणं आवडत नाही, तो माणूस रोगी आहे. समजलं का? आणि ज्या माणसाला इतरांचं सुख आणि इतरांचं सुख, इतरांचं आनंदी जीवन आवडते, ते माणसं निरोगी आहे. रोगी माणसं कोणते होते? मानसिक रोगी लोक, बिमार लोक. रोगी लोक कोणते समजायचे? ज्याले दुसऱ्याचं सुख पाहून कसं तरीच वाटते, दुसऱ्याचं चांगलं होणं कसं तरीच वाटते, तर समजून जायचा हा रोगी आहे. समजलं का तुम्हाला? तर तथागत बुद्धाने सांगितलं, या जगातील लोक स्वतःचं दुःख तर आहेच आहे. समजलं का? या जगामध्ये स्वतःच्या दुःखानं तर लोक दुःखी आहेच, त्याचं दुःख तर वेगळंच आहे. पण मनुष्य स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांचं सुख पाहून त्याला काय होते? दुःख होते. आहे का नाही अशी परिस्थिती? समजलं का? या जगातील मनुष्य त्याच्या दुःखानं तर तो दुःखी आहेच आहे, पण इतरांचं सुख पाहून त्याला काय होते? दुःख होते. होते का नाही दुःख? एखाद्यानं चांगलं मोठं मजल्याचं घर बांधलं तरी आपल्याला दुःख होते का नाही? एखाद्याच्या घराच्या समोर एखाद्याच्या मुलीला चांगला वर मिळाला असेल, चांगला ड्युटीवाला मुलगा मिळाला असेल तर काही लोकांना, किंवा एखाद्या मुलाला चांगली सूनबाई मिळाली असेल तर, आहे का नाही? किंवा कोणाच्या घरी धनसंपत्तीची भरभराट होत असेल तर, किंवा कुणाच्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले असेल तर, किंवा कुणाच्या मुलीला चांगले मार्क्स पडले असेल तर आपल्याला सुख व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे का ईर्ष्या करायला पाहिजे आपण? पण आपण ईर्ष्या करतो का नाही? आहे का नाही असे लोक? आहे असे लोक या जगामध्ये की इतरांचं सुख पाहून त्यांना काय होते? दुःख होते. पण बुद्ध आणि बोधिसत्व जे व्यक्ती असतात, बुद्ध व्यक्ती आणि बोधिसत्व नावाचे जे व्यक्ती असतात, त्यांना मात्र इतरांचं सुख पाहून काय होते? आनंद होते, सुख होते. इतरांची भरभराट पाहून त्यांना सुख आणि समाधान लागते. आपल्या तर दुसऱ्याचं दुःख पाहून तर आणखी बरं वाटते, आहे का नाही? असं आहे का नाही? पण बुद्ध आणि बोधिसत्व नावाचे मनाचे जे व्यक्ती असतात, त्यांना इतरांचं दुःख पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये काय येते? अश्रू येते. आपल्या डोळ्यात अश्रू येणार नाही मगरमच्छ सारखे. आपल्याला तर दुसऱ्याचं दुःख पाहून तर आणखी पुन्हा आनंद होते, मजा येते. एखाद्यानं जर म्हणलं आपला शत्रू वैरी आहे, कोणी राहते कुणाचा नाही कुणाचा तरी, त्याचं जर म्हणलं का एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्याचा एक हात पोळला नाही, एक हात नाही मोडा लागत, त्याची दोनही मोडा लागत होते. माझं तर असं म्हणणं होतं, तो जाग्यावरच जा लागत होता. आहे का नाही? अशी द्वेष ईर्ष्या आपण बाळगतो का नाही? तर हे चांगलं मन आहे का आपल्याकडं? हे किती दृष्ट मन आहे आपलं, किती आपण द्वेष करतो कुणाविषयी, किती वैरत्व बाळगतो, आहे का नाही? लक्षात घ्या. तर मी सुकेशिनीची जी गोष्ट सांगत आहोत तुम्हाला, तर सुकेशिनीला दुःख कायचं आहे? केस नाही आहे तिचे सुंदर. अरे बा, राजाची राणी आहेस ना तू, सगळं सुखात लोळत आहेस तू, पण केसामध्ये तिचा जीव अडकलेला आहे. कारण तिचे केस सुकेशिनी सारखे नाही, आणि म्हणून ती नेहमी ईर्ष्या करत होती, द्वेष करत होती. आणि राजाई सुद्धा राणीच्या समोर नेहमी राजमाला सुकेशिनीच्या केसाची काय करायचा? स्तुती करायचा. त्याच्यामुळे सुद्धा राजासोबत मग ती काय करायची? वाद घालायची. तुम्ही नेहमीच त्या सुकेशिनीच्या केसाची स्तुती करता, नेहमीच तुम्ही स्तुती करता, काय असं ती करायची. आणि राजा नेहमी स्तुती करायचा. तिला मग हेवा आणि ईर्ष्या उत्पन्न झाली. कोणाला? राणीला. आता मला सांगा, राणीला दुःख कशाचा इथं? बरं, तिच्या घरी काही कमी आहे का? राजाची राणी म्हणजे काही कमी असते का? सगळं सुख असतं ना, राणीच्या पायाशी सगळं सुख असतं, सगळं सुख वैभव असतं, सगळी धनसंपत्ती असते. राणीच्या घरी सगळं सुख असते, तरी पण तिला दुःख कायचं आहे? माझे केस नाही, केसामध्येच तिचा जीव अडकलेला आहे. आहे का नाही? आजही जगातील सगळे लोक, म्हणजे काही लोक आहे का नाही, घरी सगळं बराबर आहे, पण तरी दुसऱ्याकडे लक्ष, माघारी ते नाही, म्हणजे आहे बराबर. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट? आहे का नाही?
पण सुकेशिनीकडे माहित आहे का, सुकेशिनी गरीब कुटुंबातली होती, झुग्गी झोपडीमध्ये तिचा जन्म झाला, गरीब होती, दारिद्र्यात होती, हीन होती. पण माहित आहे का, सुकेशिनी मात्र श्रावस्तीला कधी कधी तथागत बुद्ध, समजलं का, कधी कधी वर्षावासाच्या काळामध्ये तथागत बुद्ध आणि कधी कधी तथागत बुद्धांचा भिक्खू संघ श्रावस्ती नगरीमध्ये चारिका करत होता, भिक्षाटन करत होता. कुठे? श्रावस्ती नगरीला. पण प्रत्येक घरी चारिका, भिक्षाटन, ते अन्नाची भिक्षा मागत होते तथागत बुद्ध आणि तथागतांचा भिक्खू संघ. पण सुकेशिनीच्या घरी मात्र बुद्धाच्या एक वेळच्या भोजनाची किंवा बुद्धाच्या भिक्खू संघाच्या एक वेळच्या भोजनाची तिची व्यवस्था नव्हती. आपल्या मराठी भाषेमध्ये तिची सोय नव्हती. कोणाची? सुकेशिनीची सोय नव्हती तिच्या घरी. म्हणजे तिला एवढं दुःख वाटत होतं की माझ्या दारामध्ये, म्हणजे या गल्लीतून त्या गल्लीतून या घरी सुद्धा बुद्धाला, भिक्खू संघाला अन्न मिळतं, याही दारातून मिळतं, याही घरून मिळतं, याही घरून मिळतं, याही घरून मिळतं, पण माझ्या घरून मात्र बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला भोजनदान मिळत नाही. मी किती अभागी आहे, किती माझं दुर्दैव आहे की मी भगवान बुद्धांच्या एका दिवसाच्या भोजनाची सुद्धा किंवा भिक्खू संघाच्या भोजनाची एका दिवसाची सुद्धा मी व्यवस्था करू शकत नाही, सोय करू शकत नाही. मी बुद्धाला, भिक्खू संघाला भोजन देऊ शकत नाही. याचं दुःख कोणाला आहे? सुकेशिनीला. समजलं का? आहे ती झोपडीत. आता ही 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 कुठं, सुकेशिनी कुठं आहे? झुग्गी झोपडीत आहे. पण तिला दुःख कशाचं आहे? मी बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन दान देऊ शकत नाही, एका वेळेचं भोजन दान देऊ शकत नाही. तर याचं दुःख कोणाला आहे? सुकेशिनीला आहे. आणि मला सांगा, त्या राजाच्या राणीला दुःख कायचं आहे? असंच आहे. हिचा जीव कशामध्ये लटकलेला आहे, अडकलेला आहे? राणीचा लांबलचक केसामध्ये. सगळं सुकेशिनीच्या केसाकडे तिचं ध्यान, म्हणजे उठता बसता झोपेतही स्वप्नातही ते सगळं तिला तेच दिसायचं. रात्रंदिवस तेच चिंतन. त्या सुकेशिनीकडे ते केस आहे, लांबलचक तिचे केस आहे, लांबलचक तिचे सगळे लोक, श्रावस्तीचे लोकही तिच्या केसाची काय करत होते? स्तुती. राजाही स्तुती करतात. जम्बूद्वीपात ते भारतातले लोक तिच्या केसांची स्तुती करायची आणि राणीला ते चांगलं वाटत नव्हतं. मी राणी असून माझे केस तसे नाही आणि त्या सुकेशिनीचे केस. समजलं का तुम्हाला? तर ह्या राणीला दुःख कशाचं आहे? माझ्याकडं सुकेशिनी सारखे केस नाही म्हणून. आणि सुकेशिनीला दुःख कशाचं आहे? बुद्धाला आणि भिक्खू संघाला मी भोजन दान देऊ शकत नाही, याचं दुःख आहे. मला सांगा, हिचं दुःख चांगलं आहे का हिचे दुःख चांगलं आहे? सुकेशिनीचं दुःख तुम्हाला वेगळं वाटते का ह्या राणीचं? हे दुःख महत्वाचं आहे का हे दुःख महत्वाचं आहे? सुकेशिनीचं का त्या राजाच्या राणीचं? सुकेशिनीचं. म्हणजे पहा, दुःखाचे प्रकार दोन सांगा. हिला दुःख कशाचं आहे? राजाच्या राणीला केस, माझ्याकडे ते सुंदर केस नाही म्हणून. आणि सुकेशिनीला दुःख कशाचं आहे? मी भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजनदान देऊ शकत नाही, याचं दुःख आहे. आणि मग काय झालं? दिवसामागून दिवस जात होते. राजा नेहमी त्या सुकेशिनीची राणीसमोर स्तुती करत होता. पूर्ण श्रावस्तीतील लोक स्तुती करत होते सुकेशिनीच्या केसाची. पूर्ण जम्बूद्वीप भारतवर्षातील लोक सुकेशिनीच्या केसाची प्रसिद्धी होती, स्तुती होती. आणि मग एक दिवस ईर्ष्या करता करता, द्वेष करता करता, ईर्ष्या करता करता, द्वेष करता करता राणीच्या मनामध्ये एकदा ती गोष्ट उत्पन्न झाली. कोणती? की आता काय करावं की सुकेशिनीला तिचे जे लांब लचक आणि काळेशार लांब लचक आणि सुंदर असे केस आहे त्याची मागणी करावी. कोणाला? सुकेशिनीला. कोणा विचार केला असा? राणीनं विचार केला. आणि राणीनं काही काशारपणं, काही सोन्याच्या मोहरा तिच्या हातामध्ये दिल्या आणि त्या दासीला, मोलकरीणला पाठवलं आणि सांगत आहे की त्या झुग्गी झोपडीमध्ये श्रावस्तीच्या नगराच्या त्या म्हणजे एका बाजूला राहत असलेल्या त्या सुकेशिनीकडे जावा आणि ह्या काशारपण, ह्या सोन्याच्या मोहरा सुकेशिनीला देण्यात यावा. आणि तिच्या बदल्यात राणी साहेबाचा असा विनंती आहे तुम्हाला की राणी साहेबांनी असं सांगितलं आहे की राणी साहेबांनी ह्या सोन्याच्या मोहरा काशारपण पाठवलेले आहेत तुम्हाला आणि त्या बदल्यामध्ये तुमचे लांब लचक ते केस राणी तुम्हाला ते विकत मागत आहे, त्याची किंमत ठरवत आहे. कोण म्हणत आहे असं?
राणीनं निरोप पाठवला ते म्हणजे राणीनं निरोप पाठवला दासीच्या अंतर्गत. दासी सुकेशिनीच्या घरी आली आणि दासी काय म्हणत आहे, सुकेशिनी राणी साहेबांचा ऑर्डर आहे की सुकेशिनीचे केस या सोन्याच्या मोहऱ्यामध्ये त्याची विक्री व्हावी, त्याची किंमत लगावी. तर तिनं ते काशारपणा आणले. तर सुकेशिनी काय म्हणते, मी माझे केस ते म्हणजे विकणार नाही. बरं, त्याला कारण होतं. त्याला कारण काय होतं मला सांगा. स्त्रियांचा सगळ्यात सुंदर दागिना कोणता आहे? केस आहे. म्हणतो महिला केस काढत नाही, लवकर तयार होत नाही. पण ज्या म्हाताऱ्या बुड्ड्या झाल्या, महाप्रजापती गौतमी म्हातारी स्त्री होती, म्हातारीच होती. महाप्रजापती गौतमी ही जी पहिली भिक्षुणी आहे, संघनायिका आहे, संघामध्ये प्रवजित झालेली पहिली संघनायिका म्हातारी भिक्षुणीच होती. ती होती महाप्रजापती गौतमी. तर तुम्ही पांढरे जे सफेद बाल झालेले आहे म्हाताऱ्या लोकांचे, स्त्रियांचे, ते सुद्धा काढायला तयार नाही. काळे शार तर नका काढू, पण जे म्हातारपणात ते पांढरे केस तर काढा. मग मला सांगा, स्त्रियांचा सगळ्यात सुंदर दागिना कोणता आहे? केस आहे. 16 प्रकारचे दोष आणि 16 प्रकारचे काम लावून बसलेले आहे केसामुळे. लोक केसामध्ये जास्त गुंतलेले आहे. 16 प्रकारचे दोष सांगितलेले आहे मिलिंद प्रश्नामध्ये. समजलं का? आमचं बरं आहे, आमचे कामं कमी झाले, केसामुळे काय लागते आहे ते मिलिंद प्रश्नामध्ये मी सांगेन तुम्हाला. केस म्हणजे काय काय लागते, म्हणजे केस काढल्यामुळे काय होते, केस असल्यामुळे काय करावं लागते, त्याची निगा राखावं लागते, त्याला पाण्याने धुवा लागते, शॅम्पू लावावं लागते, साबण लावावं लागते, विंचरावं लागते, ओलं करावं लागते, त्याला पुन्हा वाळवावं लागते, तेल लावावं लागते, त्याला चोळावं लागते, त्याची रचना करावी लागते, त्याला भांग पाडावं लागते, त्याला पुन्हा पिकत असेल तर आवळा लावावं लागते, पुन्हा त्याला ते काय म्हणते ते हे लावा. सगळं किती सारे काम आहे. सकाळी उठलं का पुन्हा आपलं पहिलं लक्ष कुंकड जाते. झोपीत उठल्याबरोबर, सकाळी उठल्याबरोबर तुमचं पहिलं लक्ष जाते त्या आरशामध्ये. पहिले केस विंचरू दे माय, दात घासाच्या अगोदर पहिलं लक्ष कुणीकडे जाते. किती केसानं काम लावून ठेवलेलं आहे आपल्याला, केसामध्ये गुंतलेलं आहोत आपण त्या राणीसारखं. तर स्त्रियांचा सुंदर दागिना केसच आहे का? तुम्ही केस काढा बरं डोक्यावरचे, तुम्हाला कोण मागणी घालन का? मागणी घालन का तुम्हाला? केस जर काढले तुम्ही डोक्यावर, कोणी तुम्हाला विवाहासाठी पत्नी म्हणून मागणी करणार नाही. स्त्रियांचा दागिना आहे. म्हणूनच तर बुद्धाने या केस वपन करायला सांगितलं. केश वपन म्हणजे काय? भिक्खू आणि भिक्खुनी स्त्रियांना सौंदर्य आहेत ते, आहे की नाही? काय आहे? सौंदर्याचं आहे ते प्रतीक केस. म्हणून बुद्धाने केस काढायला सांगितले. पुरुषांना तर दाढी मिशी आहे की नाही, हे पुरुषत्वाचं प्रतीक म्हणून, हे शौर्याचं प्रतीक म्हणजे दाढी मिशीनं म्हणजे माणसाला अहंकार असते ना, लोक असे वगैरे करतात ना. म्हणून आम्हाला सगळ्या दाढी मिशीचे केस आणि डोक्याचे केस काय ते भांग पाडायचं नाही, त्या केसामध्ये काय आपला आयुष्य बर्बाद करायचं नाही, त्या केसामध्ये काय आपलं जीवन बर्बाद करायचं नाही. केसानं लय भानगडी वाढलेल्या आहे की नाही? मग ते काही लोक म्हणतात केसभर गजरा गावभर नजरा वगैरे अशा प्रकारच्या. तर लक्षात घ्या, केसामध्ये गुंतून राहायचं नाही. केसामध्ये उवा पडते, लिकटं पडते, खूप त्याची निगा राखावं लागते. म्हणून बुद्धानं, तर ही जी मी या सुकेशिनीची जी कहाणी सांगत आहोत, तर लक्षात घ्या, राणीनं पहिल्या दिवशी पाठवलं दासीला की ते केस त्या काशारपणामध्ये सोन्याच्या मोहरामध्ये ते विकत आण. तर पहिल्या दिवशी सुकेशिनीनं वापस पाठवलं, मी माझे केस विकणार नाही. कारण सुकेशिनीचं वय कसं होतं? तरुण होती. काय होती ती? तरुण होती. उद्या जाऊन तिचं लग्न होणार होतं, विवाह होणार होता. तरुण स्त्री आहे. कोण? सुकेशिनी. तिला वाटलं मी तरुण अवस्थेमध्ये आहे, माझं तारुण्य पण आहे, या तरुण अवस्थेमध्ये माझं उद्या विवाहाचं वय आहे. या विवाहाच्या वयामध्ये जर मी माझे केस त्या राणी साहेबाला विकले, आहे का नाही, तर मला मात्र उद्या कोणीही मुलगा मागणी घालणार नाही, मला पत्नी म्हणून माझा कोणीही स्वीकार करणार नाही, माझं लग्न होणार नाही. कोणाला असं वाटतं? म्हणून तिच्यासमोर हाही एक विचार होता. पहिल्या दिवशी तिनं त्या दासीला वापस पाठवलं, दुसऱ्या दिवशीही वापस पाठवलं, तिसऱ्या दिवशीही वापस पाठवलं. पण चौथ्या दिवशी मात्र सुकेशिनीनं विचार केला. राणीनं मग चौथ्यांदा पाठवलं, तर राणीनं निरोप पाठवला. पुन्हाही चौथ्यांदा दासी आली आणि मग सुकेशिनीनं विचार केला. मागचा पुढचा अजिबात विचार केला नाही. 3 दिवस तिनं विचार केला, कारण तिला रात्रंदिवस झोप येत नव्हती. कशासाठी दुःख होतं तिला? मी बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजनदान देऊ शकत नाही, माझ्याकडे राशन नाही, अन्नधान्य नाही, मी तेवढं देऊ शकत नाही. आणि म्हणून तिला रात्रंदिवस झोप येत नव्हती. तिला ते चिंता लागलेली होती, त्याचं दुःख होतं, तिला ते टोचत होतं, बोचत होतं, खूप पीडा होत होत्या की सगळे लोक भोजनदान देतात बुद्धाला, भिक्खू संघाला,
आणि म्हणून सुकेशिनीनं काय केलं, चौथ्या दिवशी मात्र राणीनं ज्या काशार्पण मोहरा पाठवल्या सोन्याच्या, सुकेशिनीनं जे दासी आली, दासी याच्या अगोदरच चौथ्या दिवशी मात्र सुकेशिनीनं आपले केस, डोक्याचे पूर्ण केस काय केलेले होते, स्वतःच्याच हातानं ते लांब लचक रेशमी केस, ते काळेशार केस तिनं काढलेले होते आणि त्या ताटामध्ये तिनं ठेवलेले होते. ते आधीच बसलेली होती. ज्यावेळी ते दासी आली तर दासीला ते केस काढलेली ते सुकेशिनी दिसली आणि लगेच तिनं त्या काशार्पण त्या सुकेशिनीच्या हातावर ठेवल्या आणि सुकेशिनीनं ते केस कोणाला विकले, मग एका झुग्गी झोपडीतल्या एका गरीब स्त्रीचे, त्या गरीब सुकेशिनीचे आहे का नाही, गरीब सुकेशिनीचे, गरीब स्त्रीचे, त्या सुंदर सुकेशिनीचे ते केस कोणाच्या दरबारात गेले, त्या दासीनं, राणीनं पाठवलेले ते काशार्पण सोन्याच्या मोहऱ्या सुकेशिनीनं घेतल्या. काय केल्या, घेतल्या. आणि सुकेशिनीनं काय केलं, ज्या आपले केस तिनं विकले राणीला सोन्याच्या मोहरामध्ये आणि ते केस विकून जे सोन्याचे काशार्पण आले, मोहरा आल्या सोन्याच्या मोहरामध्ये, तिनं काय केलं, ती वाण्याकडे गेली, एका दुकानदाराकडे गेली, तिनं राशन आणलं, अन्नधान्य आणलं आणि म्हणजे जे काही लागतं स्वयंपाकासाठी, भोजनासाठी तिनं किराणा आणला, राशन आणलं आणि ते भगवान बुद्धांच्या भोजनाची, समजलं का तुम्हाला, आणि भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था तिनं केली. कशामध्ये, केस विकून मिळालेल्या त्या पैशाने तिनं राशन आणलं, अन्नधान्य आणलं आणि बुद्धाच्या भोजनाची आणि भिक्खू संघाच्या भोजनाची व्यवस्था कोणी केली, सुकेशिनीने केली. आता मला सांगा, तथागत बुद्धाच्या, मग सुकेशिनीनं स्वयंपाक वगैरे केला आणि तथागत बुद्धाला आणि भिक्खू संघाला तिने मस्त फुलांचा सडा टाकलेला होता, सजावट केलेली होती आणि बुद्धाचं तिनं खूप आणि भिक्खू संघाचं तिनं खूप आदरातिथ्य केलं, उंच पाठ दिले, आसनं दिले बसायला आणि मोठ्या श्रद्धायुक्त चित्तानं, मनानं बुद्धाला आणि भिक्खू संघाला काय केलं, तिनं भोजनदान वाढलं, आग्रह करू भोजनदान वाढलं. तर लक्षात घ्या, म्हणजे सुकेशिनीच्या घरी तथागत बुद्ध आणि तथागत बुद्धाचा भिक्खू संघ भोजन ग्रहण करत आहे. म्हणजे माझ्या घरी एवढ्या दिवसानं माझ्या घरी तथागत बुद्ध आणि तथागत बुद्धांची पावलं माझ्या घरामध्ये पडलेली आहे आणि तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ आज माझ्या घरी भोजन करत आहे. इतका महान कारुणिक तथागत बुद्ध आणि हे 500 भिक्खू लोक, हे भिक्खू संघ माझ्या घरी भोजन ग्रहण करत आहे. याचा आनंद कोणाला होत आहे, सुकेश. म्हणजे आज माझ्या घरी तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ भोजन ग्रहण करत आहे, याचा आनंद तिचा गगनात मावत नव्हता. तिला इतका आनंद होता, इतकं सुख प्राप्त झालं होतं, इतका आनंद तिला झाला होता. कशाचा आनंद होता, तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ माझ्या घरी आज भोजन ग्रहण करत आहे याचा तिला आनंद होता. आणि सुकेश्रीचे केस त्या राजाच्या राणीच्या दरबारात पोहोचले तर राणीला कायचा आनंद होत होता, माझ्या दरबारामध्ये त्या सुकेशिनीचे राजा नेहमी श्रावस्तीचे लोक नेहमी जम्बूद्वीपातले लोक नेहमी तिची स्तुती करत होते, तिच्या केसांची प्रसिद्धी करत होते. आता त्या सुकेशिनीला कोणीही चांगलं म्हणणार नाही. आता तिचं टक्कल पडलेलं आहे, मुंडन पडलेलं आहे. आता त्या सुकेशिनीचे केस माझ्या घरी आले, आता मी त्याचं गंगावन बनवीन आणि ते तिचे सुकेशिनीचे केस म्हणजे एका झुग्गी झोपडीतली गरीब स्त्रीचे केस कोण घालत आहे कारण तिच्याकडे ते नाही आहे, ते राणी सोन्या नाण्यानं मडलेली आहे, वस्त्र आहे, राजाची पत्नी आहे, सगळी धन संपत्ती आहे, पण केस नावाचे सुंदर लांबलचक केस मात्र राणीकडे नाही. तर राणीनं काय केलं, ते गंगावनासारखं बनवलं, जशा स्त्रिया बनवतात. त्या राणीनं त्या गरीब स्त्रीचे त्या सुकेशीचे केस आपल्या आहे ना केसामध्ये ते लटकवले तिचे केस आणि तिला आनंद काय झाला, आज सुकेशीच्या डोक्यावरचे केस म्हणजे हटलेले आहे, म्हणजे ते नष्ट झालेले आहे आणि ते तिच्या डोक्यावरचे केस आता मला प्राप्त झालेले आहेत. तर राणीला आनंद होत आहे केसाचा आणि सुकेशिनीला आनंद होत आहे तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ माझ्या घरी भोजन करत आहे. म्हणजे तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ माझ्या घरी आले याचा आनंद सुकेशिनीला होत आहे आणि राणीला आनंद कायचा होत आहे की सुकेशिनीचे केस माझ्या घरी आले म्हणून याचा आनंद होता. पण उलटच आहे, लोकांचा आनंद कायच्यामध्ये आहे, हिचा आनंद सुख कायच्यामध्ये होतं, केसामध्ये राजाच्या राणीचा. आणि सुकेशिनीचं सुख आणि आनंद कशामध्ये होतं, माझ्या घरी बुद्ध आले पाहिजे, सम्यक संबुद्ध आले पाहिजे, भिक्खू संघ आले पाहिजे, त्यांनी माझ्या घरी भोजनदान घेतलं पाहिजे. तर असंच आहे का नाही या जगामध्ये, ज्याच्या घरी काही नाही आहे
तोही कधी कधी सुखी आणि आनंद जीवन झुगी झोपडीतला माणूस सुखानं आनंदानं जगू शकते जर त्याला तृष्णा नसेल, त्याला इच्छा नसेल, आसक्ती नसेल, अधिकचा हव्यास नसेल, हावरटपणा नसेल, लोभी वृत्ती नसेल, तर त्या झुग्गी झोपडीमध्येही काय होते, झोप लागते शांततेची. सगळ्यात सुखी लोक तेच आहे जे गेल्या गेल्या उशीवर डोकं ठेवलं का ज्याला पटकन झोप लागते. त्याच्यासारखे सुखी लोक कोणतेच नाही. ज्यानं उशीवर डोकं ठेवलं झोपच लागत नाही असं म्हणलं का समजून जायचं याचं कुठंतरी बिघडलेलं आहे. समजलं का? तर हावरट लोक, लोभी लोक, आसक्तीनं असलेले लोक, तर या लोकांना, ज्या लोकांना फक्त पैसा कमवायचा कसा हे 3 शब्दच पाठ करून ठेवलेले लोक आहे ना, जे लोक धनसंपत्ती कमवायचीच नाही असं अजिबात मला म्हणायचं नाही, पण धनसंपत्ती कमवत असताना आपण सगळ्यात मोठं धन शिलाचं धन आहे. श्रद्धा हे सर्वश्रेष्ठ धन म्हटलेलं आहे. श्रद्धारूपी धनही आपल्याकडे असलं पाहिजे. समजलं का? श्रद्धारूपी धन कधीही नष्ट होत नाही. ज्ञानरूपी धन कधीही नष्ट होत नाही. ज्ञानरूपी धन कधीच कोणताही चोर नेऊ शकत नाही चोरून. समजलं का? अविनाशी धम्माचं धन. आलं का लक्षात तुम्हाला? तर राणीच्या दरबारामध्ये ते केस पोहोचले आणि त्याच्यामुळे तिला आनंद झाला आणि सुकेश्रीच्या घरी बुद्ध आणि भिक्खू संघ पोहोचला, तिच्या घरी भोजन ग्रहण करतात याचा आनंद झाला. असंच तर जगामध्ये चालू आहे का नाही? राजाच्या घरी जरी राणी असेल तरी तिला काय आहे, दुःख आहे. काही लोकांच्या घरी सर्व बराबर आहे, धनसंपत्ती बराबर आहे, सर्व काही बराबर आहे, पण आजार आहे. काय करता बनतेजी नेहमी बिमारच राहतो, डॉक्टरलेच पैसे नेऊन द्यावं लागते, आहे का नाही? म्हणजे काही लोकांच्या घरी सगळी धनसंपत्ती आहे पण संतान चांगली नाही, मुलगा चांगली नाही, सुनबाई चांगली नाही, जावई चांगला निघाला नाही, याचं सगळ्यांना दुःख आहे. घरी धनसंपत्ती आहे पण सुखाची झोप नाही आहे, सुखाचं जीवन नाही आहे, सगळी चिंता लागलेली आहे. असंच आहे काही लोकांच्या घरी खूप धनसंपत्ती असून पण मात्र सुख त्यांना भोगता येत आहे. पण सगळ्यात मोठं सुख आहे निब्बाण परम सुख आहे. त्या केसामध्ये सुख नाही ना त्या कशा धनसंपत्तीमध्ये सुख नाही. खरं सुख आहे निब्बाण परम सुख. आणि निब्बाण परम सुख याच जीवनामध्ये, याची देही, याची डोळ्यामध्ये त्याचा अनुभव घेता येते. निब्बाण हे परम सुख आहे. या निब्बाण सुखाचा लाभ याच जीवनामध्ये, याच वर्तमान जीवनामध्ये आपल्याला मिळत असतो. पण निब्बाणासारखं या जगामध्ये दुसरं तिसरं सुख नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मामध्ये सांगितलं आहे निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे काय तर निष्कलंक निर्दोष जीवन जगणं. निब्बाण म्हणजे काय तर आर्य अष्टांगिक मार्गाचं जीवन जगत राहणं. निब्बाण एक परम सुख आहे. ते निब्बाण म्हणजे मरण नाही किंवा विजरे नाही. निब्बाण म्हणजे काय तर याच जीवनामध्ये तो अनुभूती आहे, तो अनुभव आहे. जो लोक आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतात, शिलाचं आचरण करतात, ते लोक निब्बाणाचं सुख याच जन्मामध्ये, प्रत्यक्ष याच जन्मामध्ये त्याचा अनुभव त्यांना मिळत असतो. म्हणून आज हे जे सुकेश्रीची कहाणी आहे अत्यंत महत्त्वाची कहाणी आहे. म्हणून सुकेश्रीचं नाव जगामध्ये